कुठलाही राजकीय वारसा नाही। मी आजपर्यंत जे 12-13 वर्षापासून राजकीय क्षेत्रात म्हणजे मी आधी पण सामाजिक क्षेत्रात काम करत होती आणि आता राजकीय क्षेत्रात पण माझं जवळजवळ 10-12 वर्षापासून काम आहे। नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर तुमचा कामाचा टप्पा कसा असणार आहे? वॉटर मीटर गटर हे तर सर्वच ह्या तर मूलभूत सुविधा आहे आणि याच्या बरोबर माझं काही वेगळं विजन आहे की जो प्रभाग आहे सर्वसामान्य लोकांचा प्रभाग आहे। इथे जसे जरा उच्चभ्रू आहेत तसे सर्वसामान्य लोक पण आहेत। तर आपण विचार करताना जनतेचा दोघं साईडने विचार केला पाहिजे। अहोरात्र काम करणारे तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या सभागृहात जाऊन ज्या मांडू शकेल, जे तिथून निधी खेचून आणण्याची त्याच्यात ताकद असेल तर अशा उमेदवाराला तुम्ही प्राधान्य द्या। झेरॉक्स उमेदवार पाठवू नका एवढीच मी धुळेकर जनतेला यावेळेस प्रार्थना करेन। नमस्कार, राज्य कारभार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। धुळे महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रभाग क्रमांक 12 क मधून अपक्ष उमेदवारी करीत आहेत वैशालीताई शिरसाट। आज आपल्यासोबत वैशालीताई शिरसाट आहेत। ताई नमस्कार। नमस्कार ताई, तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवारी केलेली आहे। तुम्हाला कोणतं चिन्ह मिळालेलं आहे आणि आपलं नेमकं विजन काय राहणार आहे? मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेली आहे। मला पुस्तक ही निशाणी मिळालेली आहे कारण विकासाचं पुस्तक घेऊन 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आलेली आहे आणि मला गॅरंटी आहे की मी जे निशाणी निवडलेली याचा नक्कीच सर्व जनता विचार करेल। कारण पुस्तक ही निशाणी आजपर्यंत धुळ्यात कोणी घेतलेली नाही आणि पुस्तक हे घेण्यामागे माझा काहीतरी उद्देश आहे। ताई, तुम्हाला काही राजकीय वारसा लाभला आहे का? नाही, मला कुठलाही राजकीय वारसा नाही। मी आजपर्यंत जे 12-13 वर्षापासून राजकीय क्षेत्रात म्हणजे मी आधी पण सामाजिक क्षेत्रात काम करत होती आणि आता राजकीय क्षेत्रात पण माझं जवळजवळ 10-12 वर्षापासून काम आहे। पण मला कुठलाही वारसा नाही। म्हणजे मी आमच्या पूर्ण माहेर असो की सासर असो, मी पहिलीच व्यक्ती राजकारणात आलेली। आता तुमचं पुढील कामाचा टप्पा कसा असणार आहे? तुम्हाला जर नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर तुमचा कामाचा टप्पा कसा असणार आहे? तुमचा कामाचा टप्पा बघा, वॉटर मीटर गटर हे तर सर्वच ह्या तर मूलभूत सुविधा आहेत आणि नगरसेवक म्हटल्यानंतर जनतेची हीच मागणी असते। ही मागणी तर आपण पूर्ण करणारच आहे, पण याच्या बरोबर माझं काही वेगळं विजन आहे की आपला आता आमचा जो प्रभाग आहे सर्वसामान्य लोकांचा प्रभाग आहे। इथे जसे जरा उच्चभ्रू आहेत तसे सर्वसामान्य लोक पण आहेत। तर आपण विचार करताना जनतेचा दोघं साईडने विचार केला पाहिजे। तर इथे प्रसूतीसाठी महिलांना खूप लांबपर्यंत सिव्हिलला जर जायचं असेल तर अंतरही बरंच आहे आणि एकच सिव्हिल हॉस्पिटल असल्यानंतर तिथे पण थोडे प्रॉब्लेम येतात। तर मी हा प्रयत्न करेल की माझ्या ह्या प्रभागामध्ये कुठे मला जास्त नाही पण 2 बेडचं मला जर कधी रुग्णालयासाठी प्रयत्न करता आले तर मी तो सर्वात आधी तो करणार आहे। दुसरा विषय आहे माझा अमरधामसाठी, कारण 4 किलोमीटर इथून लांब जातात, ती पण एक माझा प्रयत्न असेल। आणि तिसरी गोष्ट माझी अंगणवाडीसाठी म्हणजे माझ्या प्रभागामध्ये अंगणवाडी जवळजवळ नाहीच आहे, तर मी अंगणवाडीसाठी नक्कीच प्रयत्न करेन। ताई, 15 तारखेला मतदान होणार आहे, तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? मी नागरिकांना एकच आवाहन करेल की ह्या वेळेस कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा एकच विचार तुमच्या डोक्यात ठेवा की हा जो उमेदवार आपण देतोय तो योग्य आहे का। म्हणजे लादलेला उमेदवार देऊ नका, जो तुमच्यासाठी अहोरात्र काम करणारे तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्या सभागृहात जाऊन ज्या मांडू शकेल, जे तिथून निधी खेचून आणण्याची त्याच्यात ताकद असेल तर अशा उमेदवाराला तुम्ही प्राधान्य द्या। मतदान करताना तुम्ही योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवाराला संधी द्या। झेरॉक्स उमेदवार पाठवू नका एवढीच मी धुळेकर जनतेला यावेळेस प्रार्थना करेल। जे प्रभाग क्रमांक 12 मधून पुस्तक या चिन्हावर निवडणूक लढवित आहात त्यांच्याशी बातचीत केली आहे। आरोग्य सुविधा, मूलभूत सुविधा यांच्यासह विविध समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील। जर नागरिकांनी मला निवडून दिलं तर मी विविध समस्या सोडवेन, असंही आज आपल्याला वैशालीताईंनी सांगितलेलं आहे। धन्यवाद ताई, आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद।